सन 1993 पासून मेळघाट कुपोषणापासून ग्रस्त असल्याचं दिसून येत आहे। दरवर्षी शेकडो बळी कुपोषणामुळे झाल्याचं चित्र मेळघाटात दिसून येत आहे। यालाच अनुसरून आरोग्य विभाग कोट्यवधी रुपये आरोग्य व कुपोषणाच्या नावाखाली खर्च करीत आहे। यामध्ये मोठ्या स्तरावर खाजगी संस्था व कंत्राटदार संबंधित प्रशासनासोबत संगनमत करून कोट्यवधीच्या निधीत अपहार करत असल्याचा आरोप काही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी लावला आहे। असेच एक उदाहरण तालुक्यातील चिचघाट या गावात पाहावयास मिळत आहे। चिचघाट या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरुस्ती NRHM निधीतून करण्यात आली आहे। मात्र गंभीर बाब अशी की NRHM निधीतून चिचघाट, बिजुदावडी, कळमखार, सुसरदा, धुळघाट रेल्वे, बैरागड या गावात प्राथमिक उपकेंद्र इमारती दुरुस्ती व बांधकाम केल्या जात आहे। हे काम कंबाईन करून का 1.5 करोडचे एकच टेंडर करण्यात आले व एकाच एजन्सीला काम देऊन का लहान कंत्राटदारांना डावलण्यात आले असे गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहे। या 1.5 करोडच्या कंबाईन टेंडरमधून चिचघाट येथे लाखो रुपयाची दुरुस्ती केल्या जात आहे। ही दुरुस्ती एजन्सीद्वारे अत्यंत निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहे। थातूरमातूर काम करून निकृष्ट दर्जाचा सिमेंट पेंट वापरून रंगरंगोटी करण्यात आली व आतापासूनच रंगरंगोटी भिंतीवरून गायब झाल्याचं दिसून येत आहे। संबंधित प्रशासन या कंबाईन कामावर अमरावतीवरून निरीक्षण करत असल्यामुळे निकृष्ट काम व अपहार कमिशनच्या दबावाखाली खपवून घेतले जात आहे। आता एकीकडे NRHMच्या निधीत करोडोचा अपहार तर दुसरीकडे कुपोषणाचे प्रमाण जसेच्या तसे व आरोग्याच्या नावावर विशाल करोडोच्या इमारती शासनाचे पांढरे हत्तीच्या भूमिकेत सध्या स्थितीत दिसून येत आहे। आता या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी युवक काँग्रेसचे महासचिव योगेश राऊत लवकरच करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। मेळघाटात विकासाचे नाव बांधकाम आणि दुरुस्ती या तत्वावर चालून शासनाचा करोडो रुपयाचा निधी हा व्यर्थ घालत आहे आणि येथे आपल्याला स्पष्ट दिसून येत आहे। सद्यस्थितीमध्ये आपण धारणी तालुक्यातील चिचघाट या गावामध्ये उपस्थित आहोत। ही इमारत जी आहे ही प्राथमिक आरोग्य केंद्र चिचघाटची इमारत आहे आणि NRHMच्या निधीमधून तब्बल 7 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी दुरुस्तीचे काम करण्यात आलेले आहे। पण सदर काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आले आहे करण्यात आणि याच्यामध्ये रंगरंगोटी सुद्धा ही अत्यंत निकृष्ट वापरण्यात आलेली आहे असं गावकऱ्यांचा आरोप आहे। शकील अहमद, तस्मीन शेख, जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।